सुनेत्रा पवारांवर दबाव आणण्यासाठी सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। शरद पवार आजारी असताना तटकरे भेटले नाहीत, मात्र अडचणीत आल्यावर तटकरेंना पवार आठवल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। एवढंच नाही तर त्या भेटीच्या वेळी प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथे उपस्थित असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। रोहित पवारांच्या या आरोपांना राष्ट्रवादीनेही टू द पॉइंट उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। बघूयात। शरद पवारांची भेट सुनेत्रा पवारांवर दबावासाठी। रोहित पवारांचा पटेल तटकरेंवर टू द पॉइंट आरोप। राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेल्याचं सेनेचं निरीक्षण। सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीचं कवित्व काही केला संपायला मार्ग नाहीये। कालपर्यंत फक्त सुनील तटकरेच शरद पवारांना भेटल्याचं सांगण्यात येत होतं, पण रोहित पवारांनी टू द पॉइंट मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला। त्या भेटीवेळी सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असा दावा रोहित पवारांनी केला। पवार साहेबांना भेटायला कुणीही जाऊ शकतं, कधीही जाऊ शकतं। आजपर्यंत गेले 60 वर्ष। आता फोन आला असावा, ते एकटेच भेटले असं नाही, कदाचित दोघं होते असं दोघंही भेटले। आमची जी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे दोघंही भेटले। तिथं जाऊन अराजकीय चर्चा झाली असे सगळेच म्हणतात। आणि महत्त्वाचं काय, पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तिथं अराजकीय चर्चा झाली, पवार साहेब म्हणतात ते खरंच आहे। आणि मग असं असेल तर मग फक्त कुठंतरी दाखवण्यासाठी ते भेटले का दबावतंत्र करण्यासाठी भेटले, खरं तर ते त्यांनाच माहिती, मग या दोघांनाच माहिती। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आणखी एक माहिती समोर आली आहे। खरं तर शरद पवारांकडे भेटीची वेळ प्रफुल्ल पटेलांनी मागितली होती, पण आयत्या वेळी तटकरेही पटेलांच्या सोबत गेल्याचं सांगण्यात येतं। ती भेट फक्त पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नव्हती, तर ती भेट दबाव तंत्राचा एक भाग होती असा दावा देखील रोहित पवारांनी केला। ते लोक का आत्ताच भेटले, साहेब आजारी असताना भेटू शकले नाहीत, आणि मग आता कुठंतरी अडचणीत आल्यानंतर जर साहेबांना ते भेटत असतील तर मग कुठं ना कुठंतरी हीच मंडळी राजकारण करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि दुसरा पण विषय असा आहे की जेव्हा लोक अडचणीत येतात तेव्हा अनुभवी व्यक्तीकडेच सहसा लोक त्या ठिकाणी जात असतात। चर्चा झाली असे सगळेच म्हणतात। आणि महत्त्वाचं काय, पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तिथं अराजकीय चर्चा झाली, पवार साहेब म्हणतात ते खरंच आहे। आणि मग असं असेल तर मग फक्त कुठंतरी दाखवण्यासाठी ते भेटले का दबावतंत्र करण्यासाठी भेटले, खरं तर ते त्यांनाच माहिती, मग या दोघांनाच माहिती। राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत संघर्षावर शिवसेनाही लक्ष ठेवून आहे। राष्ट्रवादीतला हा संघर्ष अत्यंत विकोपाला गेल्याचं शिवसेनेला वाटतंय। शिवाय राष्ट्रवादी कधीही फुटू शकते अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केली आहे। सगळं राजकारण करण्यासाठी आहे भेट घेतली, कशासाठी घेतली, परंतु एक मात्र निश्चित झालेलं आहे की आता अजितदादाची राष्ट्रवादी यामध्ये जे काय गोंधळ सुरू आहे तो गोंधळाचे आता लिमिट झालेली आहे। मला वाटतं पक्ष फुटीची लक्षणं हे दिसून येत आहेत, म्हणून तटकरेंनी त्यांची भेट घेणं ही साधी बाब नाहीये। हे कुणाच्या तरी सांगण्याहून किंवा काहीतरी शिजतंय हे दाखवण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आता भविष्यामध्ये हे जास्त काळ लागणार नाही, भविष्यामध्ये 4-8 दिवसामध्येच यावर एक मोठा कोणता तरी निर्णय होणे हे अपेक्षित आहे। राष्ट्रवादीनं रोहित पवारांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला। रोहित पवार पटेल तटकरेंवर आकसातून आरोप करतायत असा आरोप राष्ट्रवादीनं केला। त्याच्यामध्येही रोहित पवारांचा जो आहे तो आकस जो आहे तो सुनील तटकरे साहेबांच्या बद्दल प्रफुल्लभाई पटेल यांच्या संदर्भामध्ये अतिशय ठासून भरलेला आहे। आणि तो का भरलेला आहे का तर अजितदादांच्या आकस्मिक निंदानंतर जो रोहित पवारांच्या मनातला जो अजेंडा होता तो अजेंडा हाणून पाडण्याचं काम हे प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा सुनील तटकरे साहेब असतील यांनी त्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली। आणि म्हणून त्याकरता ते सातत्यानं आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संदर्भानं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि माध्यमांमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीची मांडणी सातत्यानं करत असतात आणि त्यांना टार्गेट करत असतात। राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध पटेल तटकरे असा संघर्ष आता विकोपाला गेलाय। ती भेट फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा सांगत असली तरी आता त्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।